हॅलो, गुड मॉर्निंग ट्रेडर्स. आज 25 जानेवारी 2024. सर्वांचं स्वागत आहे रॉयल बुल्स युट्यूब चॅनलमध्ये. वेळ झाली आहे प्री मार्केट इन्साइट्सची. मी अक्षय तुमच्यासाठी घेऊन आलोय प्री मार्केट इन्साइट्स. चला बघूया आपलं मार्केट आज कुठे ओपन होऊ शकतं, कोणत्या प्रकारच्या ऑपॉर्च्युनिटीज आज आपल्याला मार्केटमध्ये मिळू शकतात आणि त्यासाठी आपण कशा प्रकारे प्लॅन करू शकतो. सो आज आहे मंथली एक्सपायरी, निफ्टीची सुद्धा एक्सपायरी आहे, बँक निफ्टीची एक्सपायरी आहे आणि उद्या रिपब्लिक डे असल्यामुळे सेन्सेक्सची सुद्धा एक्सपायरी आजच आहे. सो सर्वांनी काल बघितलंच असेल कशा प्रकारची प्राइस ऍक्शन अनफोल्ड झाली आहे. सो आपल्याला एक बाउन्स बघायला मिळालाय काल आपल्या इंडियन मार्केट्समध्ये. सो स्पेशली निफ्टीमध्ये तुम्ही बघू शकता की 215 पॉईंट्स अपसाईड जाऊन या ठिकाणी निफ्टीने क्लोज दिलाय. सो यस, काल आपण गॅप डाऊन ओपन झालो, त्यानंतर एक शार्प रिकव्हरी आपण बघितली, जे की एक्सपेक्ट केलंच होतं की ओपन होताच तुम्ही शॉर्ट करण्याचा प्रयत्न करू नका. गॅप डाऊन जर झाला तर एक बाउन्स नक्की मिळेल आणि त्या बाउन्स नंतर शार्प फॉल सुद्धा बघायला मिळाला. आणि हे सुद्धा आपण डिस्कस केलं होतं की तुम्हाला एकदम राईट ऑपॉर्च्युनिटी मिळेल एक बाउन्स जर आला तर सेल करण्याची. आणि तुम्ही बघू शकता की जी लेवल आपण डिस्कस केली ते 21,400, तिथनंच राईट एक फॉल आपल्याला शार्प बघायला मिळाला आणि परत एक शार्प रिकव्हरी आपल्याला बघायला मिळाली. सो एक वोलेटाईल डेफिनेटली प्राइस ऍक्शन काल निफ्टीमध्ये किंवा इतर इंडायसेस मध्ये सुद्धा आपल्याला बघायला मिळालेली आहे. सो आज हे बघणं महत्वाचं आहे की हे जे बाउन्स आहे पुढे कंटिन्यू होईल की काय आपण आज एक्सपेक्ट केलं पाहिजे. तर त्यापूर्वी थोडंसं आपण युएस मार्केट्सकडे जर बघितलं की युएस मार्केट्समध्ये काय झालंय काल, तर युएस मार्केट्स जे आहेत ते गॅप ओपन झाले आणि खूप छान गेन सोबत ट्रेड करत होते. बट अल्टिमेटली ऍट लास्ट मोमेंट सर्व गेन्स लूज करून, सगळं गेन्स गिव्ह अप करून ते थोडंसं S&P तुम्हाला खाली येऊन क्लोज होताना दिसतंय. सो तुम्ही बघू शकता थोडंसं थकल्यासारखे दिसतात युएस मार्केट सुद्धा आणि टॉपला आहेत, ऑलरेडी टर्मिनेशनला आहेत असं दिसतंय. आणि थोडंसं या ठिकाणी टॉपिंगचे साईन्स युएस मार्केट्समध्ये सध्या आपल्याला बघायला मिळतात. तुम्ही S&P बघू शकता, तुम्ही डाव जोन्स बघा आणि नॅसडॅक बघा. सो नॅसडॅक तर जवळपास 2% पॉझिटिव्ह मध्ये ट्रेड करत होतं, बट अल्टिमेटली 0.55% लोअर, सॉरी 55%, 0.55% गेन सोबतच या ठिकाणी क्लोज झालाय. सो खाली येऊनच क्लोज झालेलं आहे. ओके, त्यानंतर थोडंसं डॉलर इंडेक्स मध्ये आपल्याला थोडंसं काल एक 40 पॉईंट्स अपसाईड बघायला मिळाली, रिकव्हरी बघायला मिळाली. त्यानंतर 10 year जर तुम्ही बघितलं तर त्यामध्ये सुद्धा थोडंसं फ्लॅटच आहे, बट येस होल्ड करून आहे. जे लेवल्स आहेत तो, तर त्यामध्ये काही फॉल आपल्याला बघायला मिळत नाहीये सध्या. आणि त्यानंतर ब्रेंट क्रूड पण बघितलं तरी ते सुद्धा फ्लॅट ट्रेड करत आहे. व्होलॅटिलिटी आपण जर बघितली तर व्होलॅटिलिटी सुद्धा 14 च्या आसपास आहे, फ्लॅटच आहे. जसं वाढेल तसं अजून आपल्याला थोडंसं ज्या प्रकारचे काल मुवमेंट बघितले अशा अजून स्पाइक्स आपल्याला मार्केटमध्ये लवकरच बघायला मिळू शकतात. आता गिफ्ट निफ्टी जर आपण बघितलं तर ते सध्या ट्रेड करते 21,450 आणि जे आपल्याला जवळपास फ्लॅट ओपन या ठिकाणी सजेस्ट करते आज, की आपण जिथे काल क्लोज झालो होतो त्या लेवलच्या आसपासच वर 10-20 पॉईंट किंवा खाली 10-20 पॉईंट अशा प्रकारे आपण आज ओपन करू शकतो. तर बघा, मला तुम्हाला सर्वात पहिले सांगायची ही गोष्ट आहे की काल ज्या प्रकारचा बाउन्स आपल्याला बघायला मिळालेला आहे, तर हा बाउन्स जो आहे तो काही ते बायर्स अकोनेट झाले किंवा इथे काही बिल्डअप झाले किंवा बायर्स अग्रेसिव्ह झालेत आणि त्यामुळे हा डेटा बदललाय. म्हणजे जे की बेरिश डेटा होता, जो की सेलर्सच्या बाजूने डेटा होता, आता थोडंसं बायर्सच्या बाजूने झाला, असं काहीही झालेलं नाहीये. जर डेटा जर बघितला तर 0.8च पीसीआर आहे. अजून सुद्धा कॉलमध्येच खूप जास्त बिल्डअप आहे ऍज कम्पेअर्ड टू पुट. तर काल जो बाउन्स आलाय तो हा प्युअरली एक शॉर्ट कव्हरिंग रॅली आपण म्हणू शकतो, की थोडंसं शॉर्ट कव्हरिंग वाले मोमेंट या ठिकाणी काल ही होती. सो अजून सुद्धा जो व्ह्यू आहे तो बेरिशच आहे. आणि आज जर मार्केट ओपन होत आहे आपलं आणि राईट ॲट ओपन वी कॅन शॉर्ट द मार्केट असं सुद्धा होऊ शकतं. म्हणजे जर आज तुम्हाला एक छान ऑपॉर्च्युनिटी मिळाली, सर्व लेवल्स इथे तुमच्या समोर आहेत आणि तुम्ही बघू शकता की काल जी लेवल आपण ड्रॉ केली तिथनंच रिव्हर्सल मिळाला. तर आता ऑलरेडी प्राइस एक रेजिस्टन्सला आहे आणि पुढचा जो रेजिस्टन्स कोणता प्राइस साठी जर असेल तर आय थिंक सो 21,521 किंवा 21,521 ते 21,530 हा जो झोन आहे तो प्राइस साठी डेफिनेटली एक रेजिस्टन्स झोन असणार आहे. आणि तिथे जर प्राइसने रेजिस्टन्स घेतला या लेवलच्या आसपास, तर इथनं एक छान रिव्हर्सल किंवा एक छान परत शॉर्ट ट्रेड तुमच्यासाठी या ठिकाणी तयार होऊ शकतो. तर लक्षात घ्या की आपण जर आज इथे फ्लॅट ओपन होतोय तर दोन पॉसिबिलिटीज आहेत. आज आज मंथली एक्सपायरी आहे, तर खूप जास्त मोमेंटम येऊ शकतो किंवा एकदम साईडवेज सुद्धा प्राइस ऍक्शन आपल्याला मिळू शकते. तर पहिल्या गोष्टीचा जर आपण विचार केला, खूप जास्त मोमेंटम जर येऊ शकतो, तर बघा प्राइसने एक हायर लो बनवून वरच्या बाजूला मोमेंट दिले, बट ही एक शॉर्ट कव्हरिंग मुळे आलेली जर मोमेंट असेल
तर जर आज प्राइस इथे ओपन होते आणि तुम्हाला एक बेरिश कॅन्डल प्रिंट होताना दिसते अशी एक फ्लॅट ओपन होऊन, आणि जर प्राइस या लोच्या खाली म्हणजे 21,400च्या खाली जर जास्तीत जास्त वेळ ट्रेड करते म्हणजे कमीत कमी 15 मिनिटच्या पुढे, तर तुम्हाला स्विफ्टली परत प्राइस या ठिकाणी खाली येताना मे बी दिसणार आहे. ओके, हा एक मोमेंटम तुम्हाला दिसू शकतो. दुसरी गोष्ट, जर प्राइस साइडवेज मे बी ट्रेड करण्याचे सुद्धा तेवढे चान्सेस आहेत. जर आपण इथे पीसीआर 0.8 बघतोय, हा पीसीआर कधी 0.9 आणि 1च्या आसपास जर गेला तर यस, हे सुद्धा पॉसिबिलिटी आहे की प्राइस या ठिकाणी थोडंसं तुम्हाला फ्लॅट ट्रेड करताना दिसू शकते. एक मोठी 15 मिनिटची कॅन्डल बनेल आणि त्यामध्ये थोडंसं प्राइस साइडवेज तुम्हाला दिसू शकते, किंवा स्लो अँड स्टेडीली प्राइस वर जाईल आणि स्लो अँड स्टेडीली प्राइस खाली आणि परत वर, असं तुम्हाला स्पाइक्स या ठिकाणी बघायला मिळू शकतात. सो आज थोडंसं ट्रॅप करणाऱ्या मूव्ह सुद्धा मार्केटमध्ये येण्याची शक्यता आहे. सो एक सिंपल प्लॅन ऑफ ऍक्शन काय असायला हवा आज, तर सेफली आपण कसं ट्रेड करू शकतो या मार्केटमध्ये. तर बघा की आपण जे ऑप्शन सेलर्स आहेत तर त्यांनी सरळ एक हायर लेवल्सचा इथे जे आहे कॉल तुम्ही सेल करू शकता आणि या ठिकाणी एक स्ट्रँगल एक्झिक्यूट तुम्ही करू शकता सुरुवातीला दिवसाच्या, म्हणजे मार्केट ओपन होताच तुम्ही स्ट्रँगल जर एक्झिक्यूट केलं तर एक छान प्रॉफिट तुम्हाला मिळू शकतो. स्ट्रॅडल केलं तरी छान प्रॉफिट तुम्हाला मिळेल. फक्त रिस्क थोडीशी अनलिमिटेड असते, ती तुम्हाला मेटिगेट किंवा ती रिस्क थोडीशी मॅनेज करता आली पाहिजे ऑप्शन सेलिंग मध्ये. ऑप्शन बायर्ससाठी मी सांगेल की जर या ठिकाणी प्राइस जी आहे 21,000 ही जी लेवल तुम्हाला दिसते 21,380 किंवा 21,370 या लेवलच्या खाली जर प्राइस आली तर तुम्ही या ठिकाणी थोडंसं शॉर्ट करण्याचा प्रयत्न निफ्टीमध्ये केला पाहिजे. आणि निफ्टी थोडंसं स्ट्रॉंग आहे ॲज कम्पेअर्ड टू बँक निफ्टी. ओके, आणि आज एक्सपायरी पण आहे. सो जसं प्राइस या लोच्या, ही जो रिसेंट हा हाय दिसतोय तुम्हाला, याच्या खाली जसं प्राइस या ठिकाणी ट्रेड करेल तर तुम्ही या ठिकाणी शॉर्ट करू शकता आणि तुमचं टार्गेट असेल 21,240 किंवा 21,200, हे सुद्धा या ठिकाणी तुमचं टार्गेट डाऊन साईड असू शकतं. आणि प्राइसने जर या ठिकाणी हे अपसाइड ही जर लेवल ब्रेक करताय, जर चान्सेस फार कमी आहेत, बट इन केस अनसर्टनली जर ही लेवल ब्रेक होते तर नेक्स्ट जे टार्गेट असेल वरती तुमचं 21,700 हे या ठिकाणी असू शकतं. बट ही पॉसिबिलिटी फार कमी आहे. प्राइस जरी वर गेली तर तुम्हाला डेफिनेटली सेल करण्याचीच ऑपॉर्च्युनिटी मिळणार आहे. सो माझं तो सर्वांना एकच सजेशन असेल, आपण अजून पण त्या स्ट्रॅटेजी सोबत काम करायला हवं. सेल ऑन बाउन्स किंवा सेल ऑन रॅली, जसं एक बाउन्स येईल, जसं एक रॅली त्या रॅलीला तुम्ही शॉर्ट करण्याचाच प्रयत्न या ठिकाणी केला पाहिजे. बँक निफ्टीमध्ये जर विचार केला तर बँक निफ्टीमध्ये तेवढी रॅली नव्हती ॲज कम्पेअर्ड टू निफ्टी. सो बँक निफ्टी अजून जास्त वीक आहे आणि काल HDFC ने थोडंसं रिकवर केल्यामुळे होल्ड केलं बँक निफ्टीने. बट यस, अजून पण पॉसिबिलिटी आहे की बँक निफ्टी मध्ये अजून एक मोमेंट डाऊन साईड तुम्हाला मिळू शकतं, जर थोडंसं तुम्हाला ह्या लेवलचं जर ब्रेकडाऊन दिसतोय, जर ह्या ट्रेंड लाईनचं तुम्हाला या ठिकाणी ब्रेकडाऊन दिसला तर बँक निफ्टी अजून या ठिकाणी खाली फॉल करू शकते. सो तुम्हाला एकतर या ट्रेंड लाईनचा ब्रेकडाऊन हवाय किंवा इथे बँक निफ्टीने मध्ये बुलिश आपण कधी जाणार आहोत 45,000 25,500च्या वर जर बँक निफ्टीने क्लोज केलं तरच आपण बँक निफ्टीमध्ये या ठिकाणी अपसाईड विचार करू शकतो. बट तोपर्यंत ह्या रेंजमध्ये प्राइस थोडंसं साईडवेज या ठिकाणी राहू शकते. सो माझा व्ह्यू आज हाच आहे की आज मंथली एक्सपायरी आहे अँड यस, सो आज थोडंसं या ठिकाणी आपण व्होलॅटाईल प्राइस ऍक्शन ऑब्झर्व करू शकतो किंवा विटनेस करू शकतो. सो सर्वांनी यासाठी तयार राहा. थोडंसं क्वांटिटी जे आहे, छान प्रॉफिट आपण रिसेंटली लास्ट वीक या वीकमध्ये मिळवलेलं आहे. सो ते बिलकुल तुम्हाला इथे गमवायचे नाहीये, तर कमीत कमी क्वांटिटी सोबत आज ट्रेड करा किंवा आज तुम्ही थोडंसं ब्रेक घेतला तरी चालतंय. दॅट इज ऑल्सो अ गुड ऑप्शन फॉर यू. ओके, आणि यस, एन्जॉय करा आजचं ट्रेडिंग सेशन. सर्व जे आहे ट्रेंड सध्या जर आपण बघितला तो बेरिशच आहे. डेली टाइम फ्रेमवर सुद्धा सध्या सेंटिमेंट बेरिश आहे. बट यस, जे पण बाउन्स येतील त्याला आपल्याला युटिलाइज करायचं. बाउन्स येणारच आहे डाऊन ट्रेंडमध्ये आणि त्या बाउन्सला आपल्याला युटिलाइज करायचं शॉर्ट करण्यासाठी. अजून जे लोअर साईड टार्गेट्स आहेत ते अजून दूर आहेत. ओके, सो यस, सर्वांनी प्रॉपर या सर्व लेवल्स ड्रॉ करा. ॲट द मनी स्ट्राईक प्राइस सोबत किंवा इन द मनी स्ट्राईक प्राइस सोबतच ट्रेड करा. आउट ऑफ द मनी सोबत ट्रेड करू नका आज एक्सपायरी असल्यामुळे आणि मंथली एक्सपायरी असल्यामुळे स्पेशली. अँड यस, ट्रेड विथ प्रॉपर रिस्क अँड मनी मॅनेजमेंट. थँक्यू सो मच एव्हरीवन. भेटूया नेक्स्ट इनसाइट्समध्ये. टेक केअर. हॅव अ नाईस डे.